सोलापूर महानगरपालिकेतील बहुचर्चित बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांची पहिली यादी आता अंतिम झाली असून पहिल्या टप्प्यात तब्बल 62 कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित करण्यात आल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। पहिल्या टप्प्यात 62 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली असून ती मंगळवारी सायंकाळपर्यंत किंवा बुधवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे। मुख्यालयातून झोन कार्यालयात, झोन कार्यालयातून मुख्यालयात तसेच विविध विभागांमध्ये या बदल्या करण्यात आल्या आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून 200हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होती, मात्र काही स्तरावरील हस्तक्षेपामुळे आदेश जाहीर होण्यास विलंब झाला होता। या यादीत अभियंते, उपअभियंते, सहाय्यक अभियंते, अनुरेखक आणि आरोग्य निरीक्षकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला आहे। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मान्यतेनंतर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यादीची पाहणी करून आवश्यक फेरबदल सुचवले असून त्यानुसार अंतिम यादी तयार करण्यात आली आहे। महापालिकेच्या प्रशासनात कार्यक्षमता वाढवणे, मनुष्यबळाचे संतुलित वाटप करणे आणि विविध विभागातील रिक्त पदे भरणे हा या बदली प्रक्रियेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही बदल्या यावेळी करण्यात आल्या आहेत। पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून एकूण 3 टप्प्यात 200हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आता महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष पुढील 2 टप्प्यांकडे लागले आहे।